हे राजकारण आहे. राजकारणामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतात, सगळं होतं. पण तुम्ही ह्या गोष्टी जर छोट्या-छोट्या गोष्टी जर मनामध्ये ठेवल्या, लक्षात ठेवल्या. आता युती होते, तर तुम्ही मोठ्या मनाने विसरायला पाहिजे होत्या या गोष्टी. त्याला झालं ते झालं, गंगेला मिळालं. असं करून कुठेतरी पुढे जायला पाहिजे होतं, जे आम्ही केलं. आमच्यावर नव्हत्या का केसेस टाकलेल्या खोट्या. आमचा पक्ष संपला म्हणून नाही संबोधलेलं. त्या किशोरीताईंनी तर काय-काय आमच्यावर आरोप साहेबांबद्दल काय-काय बोललेल्या. अमितजी ठाकरे ज्यावेळेला तिकडे याला गेलेले, वरळी विधानसभेमध्ये एक वॉर्डमध्ये, तिकडे तर काळे झेंडे दाखवण्यात आले होते उभाटाकडून. किती गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही सांगू शकतो. 15 दिवस आम्हाला बाहेर ठेवलेलं. भोंग्याचं आंदोलन ज्यावेळेला केलेलं. 15 दिवस आम्ही इकडे-तिकडे फिरतोय. त्यावेळेला आम्हाला सहकार्य साहेबांनीच केलं, फडणवीस साहेबांनी. नाहीतर आमचे तर हाल खराब करणार होते हे लोकं पकडून. कारण आम्हाला पत्रकारांनीच सांगितलं. पूर्ण प्लॅन झालाय. आमची ज्यावेळेला बेलसाठी आम्ही ॲप्लिकेशन केलं सेशन कोर्टला, तिकडे जॉइंट सीपी येऊन बसत होता हिअरिंगला. म्हणजे एवढे आदेश दिलेले 6-6 पथकं. म्हणजे आम्ही कुठला दरोडा टाकून किंवा असं म्हणजे बॉम्बस्फोट वगैरे करून आम्ही निघालेलो असं आम्हाला वाटायला लागलं नंतर. एक तर खोटा गुन्हा होता. त्याच्यामध्ये एवढी लोक आमच्या मागे लावली. त्याच्यामध्ये माझ्या घरी पोलीस येऊन बसायचे सकाळपासून. तुम्हाला कोणाचे फोन येतात का? माझ्या मिसेसचे फोन घेऊन चेक करायचेत. संदीपच्या घरी जाऊन संदीपचे फोन चेक करायचे, त्याच्या मिसेसचा फोन चेक करायचे. त्याचा लहान मुलगा. तर त्याला विचारायचे, तुझा बाबाचा फोन येतो का म्हणून. ह्या गोष्टी झाल्यात. मनाला झोंबणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. विसरलो आम्ही. सगळं विसरून आम्ही हे केलं. पण आम्हाला हे ज्यावेळेला कळायला लागलं, की ह्या अशा गोष्टी यामुळे होतात. कदाचित मी संदीपला हे म्हणालो, की संदीप कसा आहेस तू अग्रेसिव्ह आहेस रे थोडा. तू जाशील ना तिकडे युतीचे बोलणी करायला. तर तिकडे प्रॉब्लेम होईल. म्हणून तुला नेत नाही. मस्करीचा विषय होता. पण हे ज्यावेळेला नांदगावकर साहेबांनी ज्यावेळेला सांगितलं त्याला, की तू आला असतास तर युती झालीच नसती म्हणून. त्यावेळेला त्याला पटलं. मला पटलं. मला जास्त पटलं म्हणून मी निघालो.